कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील मणेरमाळा इथं घडलेल्या रिक्षा चालक प्रशांत पंडित खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या काही तासात उलगडा केलाय। या प्रकरणात यश दोरकर आणि अमित आयनापुरे या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत दगडानं डोक्यावर वार करून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। करवीर तालुक्यातील उचगाव परिसरातील मणेरमाळा इथं रिक्षा चालक प्रशांत बाबूराव पंडित यांच्या खुनाच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जलद कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतलंय। 8 मार्चच्या सायंकाळपासून ते 9 मार्चच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत यादववाडी रोडवरील हनुमान तरुण मंडळाच्या पाठीमागे प्रशांत पंडित यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता। याबाबत त्यांच्या पत्नी अर्चना पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी यश दीपक दोरकर वय वर्ष 21 राहणार यादववाडी मणेरमाळा आणि अमित खुदबुद्दीन आयनापुरे वय वर्ष 22 राहणार शाहू कॉलनी विक्रमनगर हे उजळायवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही शिताफीनं ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत प्रशांत पंडित यांच्याशी झालेल्या वादातून मारहाण करून दगडानं डोक्यावर वार करत खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केली आहे।